नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा आपण एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. ज्या पद्धतीने गेल्या 8 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे गृहप्रकल्प असतात त्या संदर्भामध्ये सरकारी योजनेची माहिती, म्हाडा, सिडको किंवा PMRDची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण फक्त माहिती देत नाही तर आवश्यक कागदपत्र, सरकारी योजनेमध्ये जे आवश्यक कागदपत्र असतात ते तयार करण्यापासून तर फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करून देण्यापासून तर संपूर्ण जी प्रोसेस असते त्याची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस जेव्हा आपलं हे जे 100% गृहकर्ज, आर्थिक तजवीज जी असते 100% गृहकर्ज हे सुद्धा देण्यासाठी आपण सहकार्य किंवा मदत करत असतो. आज आपण त्याच पद्धतीने घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य किंवा मदत करत असतो. आज आपण जुईनगर सिडको लॉटरीतील सर्वात प्राईम लोकेशन असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट काही अंतरावर असलेलं सर्वात प्राईम आणि सर्वांच्या मुंबई व नवी मुंबईकर ज्या लॉटरीची वाट पाहतो त्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. ही सिडको जुईनगर स्टेशन हे जुईनगर स्टेशन हे CST पनवेल या रूटवरती आहे आणि नेरूळच्या जवळ हे जुईनगर स्टेशन आहे आणि स्टेशनच्या बाजूला त्याचबरोबर मुंबई पुणे हायवेसुद्धा आपल्या सिडको साईडपासून अगदी बाजूला आहे. जुईनगर स्टेशन हे वाशीपासून जवळ असल्यामुळे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जे आहे ते जवळ असल्यामुळे ते निश्चितपणाने ते दोन्हीही प्राईम लोकेशन्स असल्यामुळे त्याचबरोबर आपण या जुईनगरपासून उरण साईडला जायचं असेल म्हणजेच आपल्या एअरपोर्ट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला जायचं असेल तर बामणडोंगरीपर्यंत आपल्याला लोकलने जाता येऊ शकतं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दोन्हीही मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याच्यामध्ये मेट्रो जी होणार आहे तीसुद्धा जुईनगर या स्टेशनच्या जवळूनच जाणार आहे. पण निश्चितपणाने एकदम प्राईम लोकेशन असलेलं, त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य नोकरदार वर्गांसाठी अतिशय प्राईम असलेला हा आहे. कारण की आपण या रूटनी पनवेल ठाणे किंवा CST इकडे जर आपल्या नोकरी करणारे जे सर्वसामान्य असतात त्यांच्यासाठी अतिशय सोयीस्कर आहे. त्याचबरोबर JNPT जे आहे, JNPTला जाण्यासाठी सुद्धा इथून जी लोकल आहे त्याने आपण जाऊ शकणार आहात. त्याचबरोबर ह्या स्टेशनपासून काही अंतरावरती आशिया खंडातील सर्वात मोठे बाजारपेठ किंवा APMC मार्केट आहे, जे की आपल्या पूर्ण मुंबईला ह्या मार्केट थ्रू भाजीपालापासून इतर फ्रूट्स किंवा सर्व धान्य, कडधान्य हे पुरवठा केला जातो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय JNPTला आंतरराष्ट्रीय म्हणजे इकडे सुद्धा इथूनच कंटेनरने पाठवलं जातं. असं हे APMC मार्केट अगदी जवळ आहे आणि त्यामुळेच ह्या प्राईम लोकेशनला आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर सिडकोच्या या लॉटरीमध्ये कमी किमतीमध्ये असणारे घरं म्हणजे प्रायव्हेट बिल्डरपेक्षा निश्चितपणाने कमी किमतीमध्ये असणारे प्राईम लोकेशन, अगदी स्टेशन टच म्हणजे स्टेशनच्या आणि या आपल्या साईडच्या मध्ये फक्त सिंगल एक रोड आहे आणि बाजूलाच इतक्या अगदी स्टेशनपासून म्हणजे आपले जे विजेते आहेत त्यांनी आपल्या घरामधून आपल्या ताई, आपले मिस्टर आलेले पाहू शकणार आहेत. म्हणजे एवढ्या जवळ आपल्या खिडकीतूनच आपल्या स्टेशनमधलं सर्व दिसणार आहे. त्यामुळे इतक्या प्राईम लोकेशनला, त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या लहान मुलांचे रेन इंटरनॅशनल स्कूल असेल, कॉलेजेस असतील, त्याचबरोबर जवळच काही अंतरावरती DY पाटील कॉलेजसुद्धा आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या किंवा इतर सगळ्या सर्वसामान्यांच्या जे महत्त्वाचं असतं जसं डीमार्ट अक्षरशः आपल्या गेटच्या अगदी समोर डीमार्ट आहे. त्यामुळे हे सगळे प्राईम लोकेशन्स असल्यामुळे निश्चितपणाने फायदेशीर असणारा हा प्रोजेक्ट आहे. ह्या सिडको जुईनगर स्टेशन इथे जर आपल्याला घर घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन आता चालू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन
सिडकोचं आपण त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत किंवा 100% गृहकर्ज मंजूर करण्यापासून तर संपूर्ण प्रोसेस आपण करून देणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या माझा नंबरवर 8149895075 यावर संपर्क केला तर निश्चितपणाने आपण सहकार्य किंवा मदत करणार आहोत. जुईनगर स्टेशन प्रोजेक्टविषयी आपण थोडीशी माहिती देणार आहोत. जुईनगर स्टेशन ह्या स्टेशनच्या बाजूला जी ही घरं आहेत ती आहेत 2874 2874 फ्लॅट्स आहेत. यामध्ये 1 BHK व 2 BHK आहेत. त्याचबरोबर 30 फ्लोअरचं ते 30 माळ्याची हे जे कन्स्ट्रक्शन आहे यामध्ये आता लास्ट फ्लोअरपर्यंत काम झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला लवकरच पोझिशनसुद्धा इंटिरियर काम चालू असल्यामुळे पोझिशनसुद्धा भेटणार आहे. त्याचबरोबर रिप्युटेड पालनजी जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून हे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. सिडकोने पालनजी यांना कन्स्ट्रक्शनसाठी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे कन्स्ट्रक्शन खूप चांगलं आहे. तुम्ही स्वतः वैयक्तिक तिथे आपण व्हिजिट करू शकता आणि पाहू शकता. कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली दिलेली आहे. त्याचबरोबर 2 BHK फ्लॅट हा 540 कार्पेट असणारा असू शकणार आहे आणि बाकीचं जे 1 BHK जो आहे तो 322 कार्पेट किंवा 299 कार्पेट असणार आहे. तर या दोन्ही आपण आता सुरुवातीला स्क्वेअर मीटरमध्ये बोलूया. 2 BHK फ्लॅट हा 50.16 स्क्वेअर मीटर आहे. किती 50 स्क्वेअर मीटर आहे. याचा आपण हॉल जर म्हणालात, लिव्हिंग रूम म्हणालात तर 2.75 इंटू 4.5 एवढं स्क्वेअर मीटर हे हॉल आहे. त्यानंतर फर्स्ट बेडरूम जे आहे ते 2.7 इंटू 3.1 आहे. त्याचबरोबर सेकंड किचन जे आहे 1.75 इंटू 2.14 आहे. त्याचबरोबर सेकंड बेडरूम जे आहे ते 3.16 इंटू 3.7 एवढं स्क्वेअर मीटरचं आहे. म्हणजे निश्चितपणाने खूप मोठा एरिया आहे. बाकी WC बाथ वगैरे आहे, सज्जा वगैरे आहे आणि त्यामुळे प्रत्येक फ्लोअरला साधारणपणे 4 फ्लॅट्स असणार आहेत. त्यामुळे निश्चितपणाने इतका आणि मेन म्हणजे सिडकोमध्ये जास्त लोडिंग नसतं. गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे प्रायव्हेट बिल्डरकडे लोडिंग जास्त असतं. त्यामुळे ते पण आपल्याला त्याचं बेनिफिट होणार आहे. कन्स्ट्रक्शन आता लास्ट स्टेजमध्ये आहे, याचा अर्थ लवकर पोझिशन पण भेटणार आहे. त्याचबरोबर 1 BHKचा जो आपण एरिया पाहिलात तर 1 BHKचा एरिया आपण स्क्वेअर मीटरमध्ये 29.91 स्क्वेअर मीटर आहे आणि त्याचा जो हॉल आहे 2.75 इंटू 4.5 स्क्वेअर मीटर आहे. त्याबरोबरच बेडरूम जे आहे ते 2.7 आणि 3.1 आहे आणि किचन जे आहे 1.7 आणि 2.1 आहे. म्हणजे त्याबरोबर बाकीचं जे WC वगैरे आहे, बाथरूम वेगळं आहे, हे सगळं आपल्याला भेटू शकणार आहे. त्याचबरोबर आणखी एक एरिया आहे जो 1 BHK मास्टर बेडरूम आहे. त्याचं 36.37 स्क्वेअर मीटर आहे. किती आहे 36.37 स्क्वेअर मीटर, ज्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा वॉशरूम असणार आहे आणि त्याचंसुद्धा लिव्हिंग रूम आहे 2.75 इंटू 4.5 आणि बेडरूम आहे 2.7 इंटू 3.1 स्क्वेअर मीटर आणि किचन 1.7 इंटू 2.14 हे स्क्वेअर मीटर. तर याप्रमाणे पूर्ण 1 BHK 2 BHK आणि 1 BHK मास्टर बेडरूम हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर निश्चितपणाने हे कमी दरामध्ये सिडकोने हे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं असेल तर आपण निश्चितपणाने 8149895075 या व्हॉट्सअपला मेसेज टाकला किंवा कॉल केलात तर आपण सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये लाईक, सबस्क्राईब व शेअर करा आणि त्याचबरोबर यापूर्वीची जी लॉटरी 2025ची होती त्या लॉटरीचे 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे यापैकी जे आता ते कोर्टामध्ये केस असल्यामुळे आपण त्यांचे त्या 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांना संघटित करून आपण त्यांचे घरांचे दर कमी करण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि 2दा अधिवेशनामध्ये लक्षवेधी वगैरे आपण यशस्वीरित्या केल्यानंतर 10% दर कमी झाले होते. परंतु त्यातच आपले काही वाशी नोटचे विजेते आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये केस दाखल केल्यामुळे
संपूर्ण जी प्रोसेस आहे LIG गटातील 26,000 फ्लॅट्सची ती काही पुढील निर्णयापर्यंत थांबलेली आहे आणि त्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता माननीय हायकोर्टाने काही संकेत दिलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणाने त्या 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांच्या पद्धत जे आंदोलन किंवा ते आपण जे केलेलं आहे त्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट जुईनगर सिडको लॉटरीमध्ये सुद्धा होणार आहे आणि निश्चितपणाने आशा आहे की जी ही लॉटरी आहे जुईनगर लॉटरीची घरांचे दर सिडको सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये करेल अशी अपेक्षा आपण धरतो आहे आणि आपण वाट पाहतो आहे की लवकरात लवकर सिडकोने याचे दर जाहीर करावेत. परंतु त्या अगोदर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी संपर्क करू शकता. आपण ताबडतोब रजिस्ट्रेशन प्रोसेस संपूर्ण करण्यासाठी सहकार्य किंवा मदत करणार आहोत. ज्याचं रजिस्ट्रेशन 2-3 दिवसापूर्वीपासून स्टार्ट झालेलं आहे आणि आपण ते निश्चितपणाने करू शकणार आहोत. धन्यवाद. डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या सरकारी योजनेची माहिती सिडको, म्हाडा किंवा PMRD किंवा इतर जे महानगरपालिका आहेत त्यांच्या घरांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती हवी असेल तर डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. त्याच पद्धतीने आपण पुणे, मुंबई येथील आपल्या ऑफिस किंवा नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या ज्या योजना सरकारी योजना असतात त्यांचीसुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण सहकार्य करत असतो. धन्यवाद. आपण डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद.